नमस्कार, मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि तुमच्याकडे जर डोस्याचं पीठ असेल उरलेलं किंवा मेदूवड्याचं पीठ असेल उरलेलं, इडलीचं असेल तरी चालेल. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, जिरं घालायचं आणि करायचं आहे. चला करूयात कांदा वडा. तर त्यासाठी आपण पहिले उडदाची डाळ आहे ती भिजवू आणि नंतर त्याचा वडा बनवू. काही नाही, छान 2 पाण्याने याला धुवून टाकायचं. याला असं छान व्यवस्थित थोडंसं असं पाणी घालू. आणि या पाण्याचं सांगितलं होतं तुम्हाला की हे पाणी फेकायचं नाही, हे पाणी झाडाला घालायचं. चला, आता डाळ धुतली. ह्याच्यामध्ये आता भरपूर पाणी घालून याला एक साधारण 3-1 तास तरी भिजवून टाकू. 1 वाटी असेल तर 3 वाट्या पाणी घालायचं. डाळ भिजून पाणी वर राहील एवढं. आता साधारण 3 तास डाळ भिजवल्यानंतर आपण याला बारीक करून घेऊ. शक्यतो ही जेव्हा वड्याची आपण डाळ दळतो तर पाण्याची मात्रा जी असते, प्रमाण जे असतं ते कमी ठेवायला लागलं तर हेच पाणी आपल्याला वापरायचं आहे. दळताना आवाजावर नियंत्रण ठेवा तुमच्या हाताचं. ते कसं की एकदम असा आवाज हळू आला की बंद करायचं, कारण तेव्हा असं समजायचं की मिक्सरवर प्रेशर येत आहे. आता तुमची डाळ हलकी झाली का नाही हे चेक करण्याचा एक छान प्रयोग आहे. यामध्ये पाणी भरलं आहे आणि ही डाळ घ्यायची आणि यामध्ये घालायची. हे जर वर राहिलं तर समजायचं की डाळ व्यवस्थित हलकी झालेली आहे. हे वर तरंगत आहे, इसका मतलब है आपकी दाल प्रॉपर है. साधारणतः घट्टच ठेवली आहे. ह्याला आता आपल्याला छान फेटायचं आहे. बघा, याच्यात तसं एअर फॉर्मेशन करायचं आहे आपल्याला, म्हणजे डाळ हलकी होईल आणि नंतर वडे जे आहेत ते सुद्धा हलके होतील. थोडंसं पाणी, मीठ आणि पुन्हा याला छान फेटून द्या. असं छान याला फेस सुटायला हवा. आणि तेल जे आहे तेल तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की ज्यावेळी आपण सांबार वडा तयार करतो तर खूप तापलेलं तेल नको. जर जास्त तापलेलं तेल असेल, वडा टाकल्याबरोबर ते वर येईल आणि वर जळेल. म्हणून तेल असं गरम तर असावं पण धूर त्याच्यात नको. आता मी गॅस बंद केलेला आहे. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा भरपूर घाला. साधारण 2 वाट्या जर असेल तर 1 वाटी कांदा घाला. 2 वाट्या पिठात बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार हिरवी मिरची आणि जिरे आणि हे ओल्या खोबऱ्याचे तुकडे. हे एकत्र केल्यानंतर या वड्याला खूप गोलच पाहिजे असं नाही, कारण हा कांदे वगैरे घातल्यामुळे थोडा ओबडधोबड होतो. असं छिद्र करायचं आणि तो प्रत्येक वेळी हात जो आहे तो पाण्याने ओला करून घ्या. आणि समजा तुम्हाला सवय नसेल तर हे असं करायचं, वाटी त्यामध्ये हा वडा, मध्ये छिद्र. सुद्धा तुम्ही टाकू शकता, गोल वडा सुद्धा तुम्ही टाकू शकता. असे हे हाफ फ्राय झालेले आपल्याला बाजूला काढून ठेवायचे आहेत. आणि नंतर अजून असे काही वडे तयार करून मग एकंदर त्यांना परत आपल्याला तळायचं आहे. त्याला म्हणतात फुल फ्राय. छान अजून क्रिस्पी होती. आता नंतर हे हाफ फ्राय असलेले वडे आणि आधीचे वडे हे
हे एकत्र करून घ्यायला आता मंद आचेवर आपण छान तळून घेऊ. आजकाल सगळं मला ना खूप छान वाटतं की तुमच्या कमेंट्स जेव्हा येतात तर कमेंट्स वाचून उत्तरं द्यायला मजा येते आणि कमेंट्स वाचल्यानंतर ती इतकी सवय झाली, मी प्रत्येकाचं नाव वाचून कमेंट ऐकत असतो. तर कित्येकांची नावं सुद्धा आता मला पाठ झाली आहेत. पण पदार्थ तयार करताना कुठली कमेंट तुमच्याकडनं येऊ शकते हे सुद्धा लगेच डोक्याच्या मागे काम करत असतात. आता कित्येक लोकांना प्रश्न पडला असेल की सर ही कमेंट येईलच नक्की की डब्यामध्ये आपण दिलं आणि मुलगा 3-4 तासानंतर हे खायचं तर कुरकुरीत राहतील का? तर ते राहणार नाही, कारण त्याच्यामध्ये कांदा आहे, ते थोडे स्वागत होतील पण लागतील उत्तम, एवढी मात्र गॅरंटी. आणि घरी जर आपण जेव्हा तयार करतो संध्याकाळी कधीतरी आपण असं छान चहा बिया पिताना हे वडे आणि नुसतं सॉस जरी असेल टोमॅटोचं तरी छान लागेल, चटणी असेल तरी छान लागेल, सांबार नसेल चालू शकेल, नुसता वडा अप्रतिम, कांदा भरपूर टाका. माझ्या लहानपणी माझ्या आईने मला हे वडे दिलेले आठवतं, पण ते वडे असे गोल आणि छिद्र असलेले नव्हते, असे छोटे छोटे असे देवड्यासारखे किंवा त्याच्यापेक्षा छोटा साईज होता. त्याच्यामुळे ते छान असे क्रिस्पी आणि कांदा असल्यामुळे गोडूस लागायचे. अप्रतिम प्रकार आहे, तुम्ही नक्की करा आणि आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मास्टर रेसिपीज.